मित्रांनो, आतापर्यंत आपण कापूस आहे तर तो ठेवलेला आहे की आपल्याला वाटलं की आज भाव वाढेल, उद्या भाव वाढेल, पण मित्रांनो आजपर्यंत जे आहे तर ते कापूस भाव कमी जास्त होत आपला जो कापूस भाव आहे तर तो 7,000वर येऊन ठप्प झाला होता। मित्रांनो, तोच कापूस आता हळूहळू वाढून त्यामध्ये आता चांगल्याच पद्धतीने जी कापसामध्ये भर आहे तर ती झालेली आहे। मित्रांनो, आपला कापूस जर शिल्लक असेल तर आपण नक्कीच या घडीमध्ये या काळामध्ये आपण विकून मोकळं होऊ शकता। मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला चांगला जो भाव आहे तर तो या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो, मानद बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळाला तर ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। मित्रांनो, आता आपल्याला कापूस जो आहे तर तो ठेवून फायदाही नाही, कारण आता पाऊस चालू झालेला आहे, पावसाळी दिवस चालू झालेले आहे। मित्रांनो, तुमच्याकडे पाऊस चालू आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्हाला आवाज येतच असेल की आमच्या इकडे सुद्धा आज पाऊस चालू झालेला आहे। तर मित्रांनो, आता बघूया की मानद बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळाला। तर मित्रांनो, मानद बाजार समितीमध्ये रेंटच कापसाला 6,400 रुपयापासून ते आपल्याला 6,800 रुपयापर्यंत रेंटच कापसाला भाव मानद बाजार समितीमध्ये 24 तारखेला मिळालेले आहे। त्यानंतर मित्रांनो, 7,720 रुपयाचा भाव हा सुपर कापसाला एक मिळालेला आहे। 7,500 रुपयाचा एक भाव सुपर कापसाला मिळालेला आहे। त्यामध्ये 7,755 रुपयाचा एक भाव सुपर कापसाला मिळालेला आहे आणि 7,780 रुपयाचा एक भाव सुपर कापसाला मिळालेला आहे। म्हणजेच काय तर मित्रांनो, कापूस जो आहे तर तो आपल्याला 7,800 रुपयापर्यंत गेलेला त्यामध्ये दिसून येत आहे। त्यामुळे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक राहिलेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी आपले पैसे करून घ्यायला काही यामध्ये हरकत नाही। आपल्याला कापसाचे जे भाव आहे तर ते आता पुन्हा 8,000च्या दिशेने चाललेले आपल्याला दिसून येत आहे। मित्रांनो, आपण त्यामध्ये विलंब न करता आपला कापूस आपल्या पद्धतीने विकावा, हेच माझं म्हणणं आहे। मित्रांनो, आपण कापूस जर आता विकला तर आपला त्यामध्ये फायदा होणार आहे। तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या जे शेतकरी बांधवांकडे कापूस शिल्लक आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।